हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आर डी फार्मामध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे जी रेल्वे फार्मसीची एक्झाम होणार आहे त्याच्या रिलेटेड खूप साऱ्या स्टुडंटला क्वेश्चन आहेत. तर हे सर्व क्वेश्चनचं आन्सर या व्हिडिओमध्ये मित्रांनो भेटणार आहे. तुम्हाला माहितीच आहे की रेल्वे फार्मसीची लास्ट ॲप्लिकेशन डेट जी होती ती 16 सप्टेंबर होती आणि खूप साऱ्या स्टुडंटने एक्झाम फॉर्म भरलेला आहे. तर यामध्ये मित्रांनो खूप साऱ्या स्टुडंटला असा क्वेश्चन आहे सर की एक्झाम सेंटर कोणतं असणार आहे. सर आम्ही या आर-आर-बी मध्ये फॉर्म भरलेला आहे, तर आमचं एक्झाम सेंटर कुठे येईल. त्याच्यानंतर खूप साऱ्या स्टुडंटला क्वेश्चन आहे सर की एक्झाम डेट काय असन, म्हणजे आम्हाला तयारी करण्यासाठी किती टाइम भेटणार आहे. त्याच्यानंतर महत्वाचा क्वेश्चन आहे खूप साऱ्या स्टुडंटला जो की आहे एक्झाम पॅटर्न रिलेटेड, की एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे. त्याच्यानंतर आहे महत्वाचं क्वेश्चन एक्झाम सिलेबस. तर हे जे महत्वाचे क्वेश्चन आहेत आणि जे माहिती असणं खूप गरजेचं आहे अशा सर्व क्वेश्चनचा आन्सर या व्हिडिओमध्ये करणार आहे. तर मित्रांनो, इथे जर पहिल्यांदा जे महत्वाचा क्वेश्चन आहे तो आहे एक्झाम सेंटर. तर मित्रांनो, हे एक्झाम सेंटर आणि तुम्ही ज्या आर-आर-बीत फॉर्म भरलेला आहे त्याचा आणि एक्झाम सेंटरचा काहीही संबंध नसणार आहे. म्हणजे तुमचे जे एक्झाम सेंटर असणार आहे हे डिपेंड असणार आहे मित्रांनो तुमच्या परमनंट ॲड्रेसवरती. म्हणजे मित्रांनो, तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म ज्यावेळेस भरत असाल तर त्यावेळेस एक्झाम सेंटरचं ऑप्शन आलेलं नाही. यामुळे खूप साऱ्या स्टुडंटला असं क्वेश्चन आहे सर आम्ही बँगलोरमध्ये फॉर्म भरलेला आहे, आम्ही कोलकातामध्ये फॉर्म भरलेला आहे किंवा अहमदाबादमध्ये भरलेला आहे, तर आम्हाला एक्झाम सेंटर पण तिथेच जाऊन द्यावी लागेल का. तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला त्या झोनमध्ये किंवा तिथे जाण्याची गरज नाहीये. तर तुम्ही कुठे पण फॉर्म भरलेला असेल तर तुमचं जे एक्झाम सेंटर आहे मित्रांनो ते असणार आहे तुमच्या ॲड्रेसवरती. जर तुमचा ॲड्रेस महाराष्ट्राचा असेल तर महाराष्ट्रातल्या जे मेन सेंटर असतील पुणे, मुंबई, इथे तुमचं एक्झाम सेंटर येऊ शकतं. तर त्यासाठी तुम्ही कोणतीही काळजी नका करू. तर त्याच्यानंतर आहे मित्रांनो की एक्झाम पॅटर्न काय असणार आहे. सर रेल्वे फार्मसीच्या एक्झामचं पॅटर्न काय असतो. तर मित्रांनो, इथे पॅटर्न सिंपल आहे. इथे तुम्ही बघू शकता. यामध्ये मित्रांनो दोन पार्ट केलेले आहेत. एक आहे टेक्निकल आणि एक आहे नॉन टेक्निकल. टेक्निकल म्हणजेच प्रोफेशनल ॲबिलिटी जे की फार्मसीचा असणार आहे. तर मित्रांनो, फार्मसीचा जो आपला सिलेबस आहे या सिलेबसवरती तुम्हाला 70 क्वेश्चन्स असतील आणि ते एका मार्काला एक क्वेश्चन असे 70 मार्कसाठी असणार आहे फार्मसीचा सिलेबस. आणि त्यानंतर मित्रांनो दुसरा पार्ट आहे जो की नॉन टेक्निकलचा सिलेबस आहे, जो की नॉन फार्मसी सिलेबस असणार आहे. याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी इन्क्लूड आहेत, याच्यामध्ये जनरल अवेअरनेस, जनरल अर्थमॅटिक, जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग. तर हे जे आहे मित्रांनो हे जनरल अवेअरनेस 10 मार्कासाठी, हे पार्ट सर्व 10 मार्कासाठी आणि जनरल सायन्स हे 10 मार्कसाठी, असं मिळून किती आहे 30. म्हणजे जर आपण रेशो बघितला तर ते किती असणार आहे 70 आणि 30. हे असणार आहे आपलं फार्मसीचं आणि हे असणार आहे नॉन फार्मसीचा सिलेबस. असं मिळून टोटल 100 मार्काची तुमची एक्झाम होईल. आणि मित्रांनो, हे 100 क्वेश्चन मध्ये ना तुमची निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. आणि यामध्ये जर मित्रांनो किती मार्क सेफ असतील, तुमचं सिलेक्शन किती मार्कवर होऊ शकतं, तर मित्रांनो 70 प्लस मार्क जर तुम्हाला आले तर तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत. तर ह्याच्यानंतर मित्रांनो दुसरं एक महत्वाचं क्वेश्चन आहे, सर एक्झाम डेट काय असेल, म्हणजे किती टाइम तुम्हाला प्रिपरेशनसाठी भेटणार आहे. जो सिलेबस आहे तो तुम्ही किती दिवसामध्ये कव्हर करू शकता, तुमच्याकडे टाइम किती असणार हे खूप महत्वाचं आहे. तर मित्रांनो, जर आपण 2019 ची एक्झाम जरी बघितली किंवा या एक्झाम रिलेटेड जे महत्वाचे अपडेट जरी बघितले तर मित्रांनो तुमची जी एक्झाम डेट असू शकते ती 15 डिसेंबर असू शकते किंवा 15 डिसेंबरच्या नंतर. तर तुम्ही मित्रांनो तुमच्याकडे एक 3 महिन्याचा टाइम आहे असं विचार करूनच स्टडी किंवा करा, किंवा 2 महिन्याचा टाइम आहे असं डिसाईड करून स्टडी करा. आणि ही जे डेट आहे मित्रांनो ही टेंटेटिव्ह डेट आहे, म्हणजे फिक्स डेट नाही आहे की तुमची 15 डिसेंबरलाच एक्झाम होणार आहे. तुमची 15 डिसेंबर पर्यंत एक्झाम होऊ शकते. त्याच्यानंतर मित्रांनो खूप साऱ्या स्टुडंटला हा पण डाऊट आहे की सर एक्झामचा सिलेबस काय असणार आहे. त्याच्या रिलेटेड ऑलरेडी पण व्हिडिओ बनवलेले तरी मी शॉर्टमध्ये सांगतो. जर याच्यामध्ये बघितलं तर नॉन टेक्निकलचा जो पार्ट आहे ज्याचे 30 क्वेश्चन येणार आहेत ते 30 क्वेश्चन या सिलेबसमध्ये येतील. जनरल अर्थमॅटिक्स, जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग
हे सिलेबस ह्या पॉईंटवरती क्वेश्चन येऊ शकतात. त्याच्यानंतर जनरल अवेअरनेसवर हे क्वेश्चन येऊ शकतात, इंडियन जिओग्राफी, कल्चर, हिस्ट्री यावरती. आणि त्याच्यानंतर जनरल सायन्सवरती मित्रांनो फिजिक्स, केमिस्ट्री आणि लाईफ सायन्स अप टू 10th CBSE पॅटर्नचं जे 10th पर्यंत असणार आहे यावरती जनरल सायन्सवरती क्वेश्चन येणार. आणि हा जो सिलेबस आहे यावरती 30 क्वेश्चन येतील, जे की नॉन टेक्निकल नॉन फार्मसीचा सिलेबस असेल. याची PDF ऑलरेडी आपण टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे. त्याच्यानंतर आहे मित्रांनो आपलं फार्मसीचा सिलेबस. आता ह्या फार्मसीचा सिलेबस टोटल 70 क्वेश्चन असणार आहेत. आणि यामध्ये जर बघितलं ना मित्रांनो तर ह्याच्यामध्ये सर्व सब्जेक्टची नाव आहेत, जे की डिग्रीला सब्जेक्ट असतात ते सब्जेक्ट आहेत. डिप्लोम्याला फक्त 12 सब्जेक्ट असतात ते तर असणारच आहेत, प्लस डिग्रीमध्ये जे सब्जेक्ट मेन आहेत तर त्यावरती पण क्वेश्चन आहेत. पण मित्रांनो तुम्हाला स्टडी करताना जे इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहेत, इम्पॉर्टंट सब्जेक्ट मी जसं की HAP असणार आहे, त्यानंतर फार्मास्युटिक्स असणार आहे, त्याच्यानंतर इन फार्मास्युटिकल केमिस्ट्री असणार आहे, त्याच्यानंतर फार्माकोलॉजी असणार आहे, त्याच्यानंतर फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स असणार आहे, त्याच्यानंतर हॉस्पिटल फार्मसी, जे डिप्लोम्याचे कोर 12 सब्जेक्ट आहेत यावरती मित्रांनो जास्त क्वेश्चन असतात. आता डिग्री लेवलचे जो सिलेबस ह्याच्यामध्ये दिलेलं आहे, जे की डिग्री लेवलला सब्जेक्ट असतात, तर त्यावरती मित्रांनो इंट्रोडक्शनरी पार्टवरती क्वेश्चन येतो. म्हणजे ते सब्जेक्ट तुम्हाला एवढे डीपमध्ये करण्याची गरज नाहीये. म्हणजे तुम्ही जर तुमचा जर डिप्लोमा झालेला असेल तर तुम्हाला इथे एवढं टेन्शन घ्यायचं नाही की सर हे सिलेबसमध्ये जर खूप सारे सब्जेक्टची नाव आहेत. तुम्हाला त्या इंट्रोडक्शनरी पार्टवरती जे क्वेश्चन भेटतात सिंपल क्वेश्चन तेच विचारले जातात. जे मेन सब्जेक्ट आहेत फार्माकॉग्नसी असेल, फार्माकोलॉजी असेल, फार्मास्युटिक्स असेल, HAP असेल, या पार्टवर जास्त क्वेश्चन विचारतात. तर त्यानुसार तुम्ही जो टेक्निकलचा सिलेबस आहे, फार्मसीचा सिलेबस आहे, त्यावरती स्टडी करू शकता. तर मित्रांनो हे खूप साऱ्या स्टुडंटला हे 4 क्वेश्चन येत होते, हे मी आन्सर कव्हर केलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर तुम्ही कमेंट करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ सर्व फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. थँक्यू.